सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट. सोलापूर जात पडताळणी संशोधन समिती सोलापूर या समितीच्या सोलापुरातील विद्यार्थी व पालकांना आव्हान. सोलापुरातील विद्यार्थीची संख्या पाहता जानेवारी 2024 ते जून 2024 या दरम्यान एकूण 12,909 इतके जात पडताळणी करून प्रमाणपत्र ऑनलाईन वाटप करण्यात आले असून दरमहा किमान 2,000 अर्ज प्राप्त होत असल्याचे, कुणी पडताळणीकरता पैशाची मागणी केल्यास तक्रार दाखल करावा असे आव्हान जात पडताळणी संशोधन समितीचे सचिव सचिन कवले यांनी केले आहे. नमस्कार, मी सचिन कवले, जिल्हा जात पडताळणी समिती सोलापूर या ठिकाणी सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी म्हणून काम पाहत आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांची अर्जाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आता जानेवारीपासून ते जूनपर्यंत जर आपण पाहिलं तर दर महिन्याला साधारण 2,000 अर्जाची आवक असल्यासारखं दिसतं आहे. त्याच्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये 2,433 जून महिन्यामध्ये आवक झालेली आहे. आणि जर आपण सरासरी जर काढली तर आमची निकाली तेवढीच आहेत. जानेवारी ते जून या कालावधीमध्ये 12,909 अर्जांवर समितीनं अर्ज मान्य करून त्यांना वैधता प्रमाणपत्र त्यांच्या मेलवरती पाठवलेलं आहे. त्यामुळं समितीचं जे कामकाज आहे ते मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. जर समजा कोण पैशाची मागणी करत असेल तर आपण थेट अँटी करप्शन या कार्यालयाकडे तक्रार द्यावी, जेणेकरून ते त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करते. साहेब, सदस्य आणि अध्यक्ष हे बाहेरगावचे त्यांच्याकडे चार्ज आहेत, तर आपण नियमित आहात, अशावेळी प्रमाणपत्र वाटपच्या वेळेस काही परिणाम होतो का? तसं पाहायला गेलं तर या जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचा परिणाम दिसून येत नाही. जर आता कसं आहे, अध्यक्ष साहेब आणि सदस्य साहेबांकडे धाराशिव जिल्ह्याचा मूळचा चार्ज आहे आणि आपल्या जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्याचा अतिरिक्त कार्यभार आहे. तर जरी समजा अतिरिक्त कार्यभार असला तरी कोणत्याही प्रकारची या कार्यालयामध्ये अडचण नाही, का तर त्यांच्याकडून वेळोवेळी जे काही आवक जेवढी आहे अर्जांची त्या प्रमाणात त्यांच्याकडून निर्गती केली जाते. त्यामुळं कोणतीही तशी कुठलीही अडचण नाही जे की बाबा प्रलंबित आहे किंवा कुठलं प्रकरण किंवा कुठल्या प्रकरणात अडचण आहे, असं कोणत्याही प्रकारचं तशी अडचण नाही. आणि कुठली म्हणजे निर्गतीवर किंवा विद्यार्थ्याच्या वैधता प्रमाणपत्रासंदर्भात जर समजा कुणाला अडचण असेल तर त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधावा.